ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे कापूस पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आपणा सर्वांना माहिती आहे की कापूस हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं असं नगदी पीक आहे. आणि असं असून सुद्धा संपूर्ण देशाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातलं कापसाचं उत्पादन हे अतिशय कमी आहे. आणि म्हणून मग हे उत्पादन वाढवण्यासाठी कापूस या पिकाच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी तज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत प्राध्यापक राहुल चौधरी सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. चौधरी सर जालना इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मृदशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आपण या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत. सर, मला सांगा, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? पिकास अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी ज्या विविध अन्नद्रव्यांचा स्रोत निर्माण झालेला आहे त्याचे नियोजनबद्ध वापर हा पिकामध्ये करणे यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असं म्हणतात. अच्छा, आता कापूस पिकासाठी या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची नेमकी आवश्यकता का आहे? आजच्या परिस्थितीत कमी उत्पादनाचा विचार केल्यास कापसामध्ये अतिरिक्त होत चाललेला रासायनिक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, जमिनीचा वाढत चाललेला सामू, जमिनीची वाढत चाललेली क्षारता आणि या सर्वांमुळे सतत दिसणाऱ्या नत्र, स्फुरद, जस्त, लोह आणि बोरॉन यांच्या कमतरता, या सर्वांमुळे उत्पादकतेत ह्रास होतो. आणि हा ह्रास कमी करून उत्पादन जर वाढवायचं असेल तर हे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला कापसामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे. मला सांगा की हे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं झालं तर या व्यवस्थापनामध्ये नेमके कोणते घटक अंतर्भूत असतात? एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये 5 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये पिकाची फेरपालट, विशेषतः द्विदल धान्य असलेल्या पिकांची कापूस पिकामध्ये फेरपालट करणे. दुसरा घटक म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करणे. तिसरा जैविक खतांचा वापर करणे, रासायनिक खतांचा वापर करणे. अशी हे मुख्य घटक हे या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात आहेत. आता प्रत्येक घटकाविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सेंद्रिय घटकांचा वापर नेमका कधी आणि किती प्रमाणात करायला हवा? सेंद्रिय घटकांचा वापर हा मशागतीपूर्वी आपण शेतामध्ये केला गेला पाहिजे. तर सेंद्रिय पदार्थामध्ये 3 वेगवेगळे घटक हे सेंद्रिय पदार्थांमध्ये मोडतात. त्यामध्ये शेणखत, त्याचप्रमाणे शेतातील काडी कचरा, त्याचप्रमाणे हिरवळीचे खत, गांडूळ खत, हे सर्व सेंद्रिय पदार्थ जे आहेत हे घटक हे आपल्या यामध्ये अंतर्भूत होतात. आणि सेंद्रिय खताचा विचार केल्यास म्हणजे शेणखताचा जर सुरुवातीला विचार केला तर हेक्टरी 10 टन शेणखत पण पूर्णपणे कुजलेले हे आपण तिथे वापरले पाहिजे. जर गांडूळ खत असेल तर हेक्टरी 5 टन गांडूळ खत आपण शेतामध्ये मिसळले गेले पाहिजे. आणि हिरवळीचे खत असेल आणि जर आपण ताग किंवा ढेंच्या हे न पेरता आपण बाहेरून कुठून तरी हिरवळीचं खत आणत असू तर ते 2.5 टन प्रति हेक्टरी हे आपण शेतामध्ये मिसळून जमिनीमध्ये मिसळलं गेलं पाहिजे. सर, तुम्ही पूर्णपणे कुजलेलं शेणखत असा एक उल्लेख आता आपल्या बोलण्यामध्ये आला, तर त्याविषयी जरा आणखीन सविस्तरपणे सांगा ना. म्हणजे त्याचा काही स्पेसिफिक कालावधी असतो का? शेणखत पूर्णपणे कुजणं, कारण की जोपर्यंत ते पूर्णपणे कुजत नाही तोपर्यंत आज आपण प्रत्यक्षरित्या शेतामध्ये आपण वापरू शकत नाही. किंवा जर वापरलं तरी कुजण्यासाठी त्याला जो वेळ लागतो आणि कुजल्यानंतर त्याचा जो परिणाम
आपल्याला मिळतो, हवा असतो, तो प्रत्यक्षरित्या तिथे बघायला मिळत नाही. आणि म्हणून जर पूर्णपणे कुजलेलं शेणखत आपण शेतामध्ये वापरलं तर त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. आणि हे पूर्णपणे कुजवण्यासाठी ज्या कुजवण्याच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धती आपण तिथे जर शेणखत तयार करताना वापरल्या तर ते आपण चांगल्या पद्धतीनं आपण शेणखत करू शकतो. आणि चांगलं शेणखत ओळखण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत की पूर्णपणे कुजलेलं आहे की नाही, तर पूर्णपणे कुजलेल्या शेणखताचा घाण वास येत नाही. पूर्णपणे कुजलेल्या शेणखताचा रंग हा मातीसारखा असतो. काळपट, हो, काळपट, चॉकलेटी काळपट रंग असतो. त्याचप्रमाणे त्याची दुर्गंधी ही पसरत नाही, मातीसारखा वास येतो. त्याचा सामू हा जवळजवळ म्हणजे आम्लयुक्त असतो. त्याची जी काही विद्राव्यता असते ही विद्राव्यता 10 ते 15% असते. असं हे चांगलं आणि पूर्णपणे कुजलेल्या शेणखताचे जे गुणधर्म आहेत हे जर आपण बघितले तर ते आपल्याला पुढे फायदेशीर ठरतात जमिनीमध्ये टाकायला. आता आपण वळूया जैविक खतांकडे. जैविक खतांचा वापर नेमका केव्हा आणि किती प्रमाणात करायला हवा? जैविक खतांचा वापर हा पेरणीच्या वेळेस करणे हे योग्य ठरते. कारण की जैविक खतांमध्ये जे जीवाणू असतात हे जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून मुळांना नत्राचा पुरवठा करतात. त्याचप्रमाणे स्फुरद विरघळवणारे जे जीवाणू आहेत हे जमिनीतलं जे स्फुरद आहेत हे स्फुरद विरघळवून पिकाला देण्याचं काम करत असतात. त्यामुळे याचा वापर योग्य ओल्याव्यामध्ये जर आपण केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो. आणि याच्यासाठी जे काही शिफारस आहे विद्यापीठानं केलेली ती शिफारस की 5 किलो ॲझोटोबॅक्टर अधिक 5 किलो स्फुरद विरघळवणारे जीवाणू जर आपण 100 किलो शेणखतामध्ये एकत्र केले आणि त्याला पेरणीच्या वेळेस जमिनीमध्ये मिसळलं तर त्याचा आपल्याला परिणाम हा अतिशय चांगला पद्धतीने दिसून येतो. आता रासायनिक खतांबद्दल बोलायचं झालं तर रासायनिक खतांचं व्यवस्थापन पर्टिक्युलरली कापूस या पिकासाठी करायचं झालं तर ते कशा पद्धतीने करायला हवं? तर सेंद्रिय खताचं व्यवस्थापन आणि जैविक खतांचं व्यवस्थापन हे दोघी खताचं व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला रासायनिक खतांचं उर्वरित मात्रा ही आपल्याला द्यायची आहे. पण ही देण्याच्या अगोदर माती परीक्षण केलेलं हे केव्हाही चांगलं. कारण की मातीमध्ये असलेले जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत या उपलब्ध अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर आपण रासायनिक खतांचा खर्च हा इथे कमी करू शकतो आणि याच्याकरता माती परीक्षण करायचं. ह्या दोन खतांचा वापर झाल्यानंतर सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर झाल्यानंतर माती परीक्षण आवश्यक आहे. माती परीक्षण आधी करायचं पण सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर हा नेहमी करायचा. आणि मग माती परीक्षणाच्या आधारावर आपल्याला रासायनिक खताची मात्रा ही कमी अधिक करता येते की जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. आणि मग जर कोरडवाहू कापूस असेल तर कोरडवाहू कापसामध्ये जी शिफारस दिलेली आहे की 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश ही 3 वेळेत विभागून आपल्याला वापरायची आहे. याच्यामध्ये 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश पेरणीच्या पूर्वी शेतामध्ये मिसळून आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर उर्वरित जी मात्रा आहे ती 36 किलो नत्र आणि 36 किलो नत्र ही 1 महिन्यानं द्यायचं आहे. आणि पुन्हा उर्वरित 36 किलो नत्र हे 2 महिन्यानंतर द्यायचं आहे. इथे गॅप ठेवून मात्रेचा वापर करायचा आहे, या मात्रांचा वापर करायचा आहे. आता हीच मात्रा जर बागायती कापसामध्ये वापरायची असेल तर बागायती कापसामध्ये 150 किलो स्फुरद, 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश ही मात्रा एवढी मात्रा आपल्याला इथे बागायती क्षेत्रामध्ये वापरायची आहे. पण त्यामध्ये 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश ही मात्रा पेरणीच्या वेळेस वापरायची. आणि उर्वरित जो नत्राचा आहे तो 2 वेळेस समप्रमाणात विभागून आपल्याला 60 दिवसापर्यंत 2 महिन्यात द्यायचा आहे. अच्छा, म्हणजे 60 दिवसांचा कालावधी हा आपल्याला जपणं गरजेचं आहे. या संपूर्ण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करताना 60 दिवसांचा कालावधी आपल्याला जपायला पाहिजे. आणि त्या 3 टप्प्यांमध्ये जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जर खतांची मात्रा दिली तर निश्चितपणे उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल.
सर मला सांगा की रासायनिक खतांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी आपल्याला काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे का? आजची जी परिस्थिती आहे ह्या आजच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अत्यंत जमिनीची खालावलेली आहे. याचा जर सुरुवातीला आपण नेमकं काय परिस्थिती आहे याचा जर विचार केला तर रासायनिक खताच्या कार्यक्षमतेमध्ये आज नत्राची कार्यक्षमता ही 30 ते 50% दिसून येते. स्फुरदाची कार्यक्षमतेचा विचार केला तर ती 15 ते 20% दिसून येते आणि पालाशयुक्त खतांच्या कार्यक्षमतेचा विचार केलास ती आपल्याला 50 ते 60% दिसून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत यांची कार्यक्षमता ही 2 ते 5% दिसून येते. म्हणजेच खतांचा जो काही वापर आहे हा खतांचा वापर सरासरी 30 ते 40% आपण करतो. म्हणजे 100 रुपयामध्ये 100 रुपयाचं जर खत वापरलं तर 40 रुपये वापरले जातात आणि 60 रुपये हे वाया जातात. वाया जातात याचा अर्थ काही कारणास्तव ते स्थिर होतात, काही कारणास्तव ते वायू रूपामध्ये निघून जातात आणि काही स्वरूपांमध्ये ते जमिनीत पडून राहतात की जे मुळांना वापरता येत नाही. आणि ही कार्यक्षमता जर आपल्याला वाढवता आली तर आपलं उत्पादन हे निश्चितपणे वाढणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे वळावं लागेल. आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे वळताना सेंद्रिय पदार्थ टाकण्यावर भर हा आपल्याला इथे द्यावा लागेल. कारण की आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली महाराष्ट्राच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे हे 0.3% खाली आलेलं आहे. की जे आदर्श प्रमाण हे 0.6 ते 0.7% वर हे आपल्या जमिनीत पाहिजे, ते वाढायला हवं, ते वाढायला हवं. आणि हे वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर हा आवश्यक आपल्याला झालेला आहे. पण मग ही सेंद्रिय खतं फक्त कापसासाठी वापरायची की इतर कुठल्याही पिकाला ती आवश्यक असते? इतर सर्व पिकांना सेंद्रिय खतं ही आवश्यक असतात आणि ती वापरली तर ते निश्चितपणे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल. हो. बरं सर मला सांगा, अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपण झाडाची वाढ जर बघायची झाली तर ती कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल किंवा ती वाढ कशा पद्धतीने होते? तर नुसतं कापूस पिकाच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा झाला तर कापूस पीक हे असं एक पीक आहे की ज्याची फुलं, वाढ आणि फळं ही एकाच वेळेस आपल्याला झाडावर दिसू शकतात. आणि अशा परिस्थितीत अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे. जर याच्यामध्ये चुका झाल्या तर आपल्याला खूप मोठा तोटा इथे आपल्याला सहन करावा लागतो. कारण की कापूस पिकामध्ये 2 प्रकारच्या फांद्या कापूस पिकाला येतात. एक फळ फांदी येते आणि एक वाढ फांदी येते. वाढ फांदीचं जे महत्व आहे की वाढ फांदीलाच फळ फांदी येते, पण वाढ फांदीवर फळं लागत नाहीत. आणि जर वाढ फांद्यांची संख्या जर वाढली, एका झाडाला 2 किंवा 3 पेक्षा संख्या जर जास्त झाली तर फळ फांद्यांची संख्या कमी होते आणि उत्पन्न घटतं. त्याच्यामुळे वाढ फांद्यांची जी संख्या आहे ही आपल्याला जर नियंत्रित करता आली तर आपण चांगल्या पद्धतीने कापसाचं उत्पादन हे इथे घेऊ शकतो. आणि परिस्थिती आजची अशी आहे की आज शेतकरी हा अतिरिक्त नत्राचा वापर हा करतो आणि त्याच्यामुळे वाढ फांद्यांची संख्या ही 3 पेक्षा जास्त होते आणि उत्पादन घटतं. पण मग त्याच्यासाठी काही वेगळं उपयोग वेगळी पद्धती अवलंबावी लागेल का? वेगळ्या पद्धतीपेक्षा नत्राचा जो वापर आहे हा सुयोग्य करणं आणि काटेकोर करणं हाच एक उपाय हा इथे काम करतो. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर प्रश्न येतो हा वाढ फांद्यांचा, फळफांद्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फळफांदी कशी ओळखायची तर झाडाला जमिनीला समांतर ज्या कापूस पिकामध्ये फांद्या असतात त्या फळफांद्या असतात आणि या फळफांद्या कधी सरळ रेषेत नसतात. या झिगझॅग पद्धतीने असतात, नागमोडी वळण असतं. आणि तिथे जिथे नागमोडी वळण असतं तिथे पातं लागायला सुरुवात होते. आणि याचं अंतर जर वाढलं तर उत्पादन आपल्याला कमी मिळतं. आणि याचाही या फांद्यांमधलं जे अंतर आहे, 2 वळणं जिथे आहेत, 2 नोड जिथे आहेत त्या नोड मधलं जर अंतर इथे वाढलं तर बोंडांची संख्या इथे कमी होते आणि परिणामी उत्पादन कमी होतं. अरे बापरे. आणि त्याचं कारण सुद्धा अतिरिक्त नत्राचा वापर किंवा अयोग्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन
हे तिथे येतं. जर योग्य व्यवस्थापन असेल तर 2 इंटरनोड मधलं जे अंतर आहे हे 6 ते 8 सेंटीमीटरच्या वर जात नाही किंवा ते जायला नको. स्वस्त खत म्हणून नत्र म्हणजे युरिया सारखा वापर इथे आपण करतो आणि तो अजून सुयोग्य पद्धतीने जर झाला तर त्याची किंमत म्हणजे तिथे आपली किंमत वाचणार, म्हणजे तिथे पैसा वाचणार आणि आपल्याला कमी खत लागणार. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. पण मग ते नियंत्रित ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. विशेष करून आज स्वस्त खत म्हणून नत्र म्हणजे युरिया सारखा वापर इथे आपण करतो आणि तो अजून सुयोग्य पद्धतीने जर झाला तर त्याची किंमत म्हणजे तिथे आपली किंमत वाचणार, म्हणजे तिथे पैसा वाचणार आणि आपल्याला कमी खत लागणार. आता फांद्यानंतर पानाचा विषय येतो, कारण की पानं ही सर्व म्हणजे वनस्पतीची अन्न तयार करण्याची फॅक्टरी आहे. बरोबर. कारण की तिथून जर अन्न तयार नाही झालं तर फळ किंवा उत्पादन हे वाढत नाही किंवा ते मिळत नाही. बरोबर. आणि कापूस पिकामध्ये पानांचा विचार केला तर कापूस पिकाच्या पानाचं आयुष्य हे 90 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीनं कापूस पिकाचं पान हे काम करत असतं. आणि ह्या 90 दिवसाच्या नंतर ते पान हे कमी काम करणं म्हणजे प्रकाश संश्लेषणाचं जे काम आहे हे काम करण्याचं प्रमाण तिथे कमी होतं. आणि ह्या 90 दिवसामध्ये प्रत्येक पानाला हिरवं ठेवणं, त्याला जपणं हे गरजेचं आहे. म्हणजे आज जो प्रश्न आहे की लाल्या पानं लाल होतात. बरोबर. मग पानं लाल होण्याची जी काही कारण आहे ही वेगवेगळी आहेत. म्हणजे फक्त मॅग्नेशियमची कमतरता असते म्हणून पानं लाल होतात असं नाही. तर नत्राच्या कमतरतेमुळे सुद्धा पानं लाल होतात, पालाशच्या कमतरतेमुळे सुद्धा पानं इथे लाल होतात. अचानक जर तापमानामध्ये बदल झालेला असेल तरी सुद्धा पानं इथे लाल होतात. आणि बोंडांची संख्या अपेक्षेपेक्षा जर त्या झाडावर जास्त असेल, जेव्हा त्या बोंडांना पोसण्यासाठी जेव्हा अतिरिक्त अन्नद्रव्याचा वापर होणार असेल आणि तो वापर पुरेसा जमिनीतून होत नसेल, तो पुरवठा त्याचा, तरी सुद्धा पानं इथे लाल होतात. आणि एकदा पान लाल झाल्यानंतर पुढे बोंड पोसण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा त्या झाडाला मिळत नाही. आणि मग परिणामी तिथे उत्पादन कमी होतं, बोंड छोटं राहतं, रुईचं प्रमाण त्याच्यामधलं कमी होतं. त्याच्यानंतर जी सरकी असते त्या सरकीचं वजन तिथे कमी होतं आणि उत्पादन इथे घटतं. निविष्ठांच्या भावाचा विचार केला किंवा आज आपल्या शेतात होणाऱ्या उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आज आपल्याजवळ जो एकमेव पर्याय आहे की तो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, की जे रासायनिक खताबरोबर बाकीच्या सर्व निविष्ठांचा वापर करून आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण करू शकलो तर आपण चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण उत्पादन काढून जमिनीचं आरोग्य तर आपण जपूच आणि त्याचबरोबर उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं इथे मिळू शकेल. सर, ह्या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की खतांचं व्यवस्थापन किंबहुना अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण करायला हवं, पण हे व्यवस्थापन करत असताना जर फवारणीचा वापर करायचा झाला तर या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येईल का? फवारणीच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येत नाही, पण तात्पुरतं आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येतं. पण त्यासाठी आपल्याला सुरुवातीचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करून पुढे 45व्या दिवशी, 60व्या दिवशी व 90व्या दिवशी पेरणीपासून जर आपण फवारणीतून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं, फवारणीतून देताना 2% DAP म्हणजे 200 ग्रॅम DAP 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये 40 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट याचे जर 3 स्प्रे आपण
कापूस पिकावर घेतले तर बोंडाची साईज आणि बोंडाचं वजन वाढायला आपल्यास मदत होते आणि आपल्याला उत्पादनात 20% म्हणजे थोडक्यात रोपाची वाढ जशी होत जाईल तसं तसं फवारणीचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. नाही, 45व्या दिवसापासून आपल्याला सुरुवातीला आपण करणार, त्याच्यानंतर 45व्या दिवशी आणि मग परत 90व्या दिवशी. हो बरोबर ना? म्हणजे 3 टप्प्यात ही फवारणी झाली. 60 आणि 90. हा, म्हणजे 3 टप्प्यात ही फवारणी झाली तर करावी निश्चितपणे आपल्याला त्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. सर, आज या संपूर्ण चर्चेचा विचार करता आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्ही नेमका काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या निविष्ठांच्या भावाचा विचार केला किंवा आज आपल्या शेतात होणाऱ्या उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आज आपल्या जवळ जो एकमेव पर्याय आहे की तो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, की जे रासायनिक खताबरोबर बाकीच्या सर्व निविष्ठांचा वापर करून आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण करू शकलो तर आपण चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण उत्पादन काढून जमिनीचं आरोग्य तर आपण जपूच आणि त्याचबरोबर उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं इथे मिळू शकेल आणि परिणामी आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. आणि म्हणून सर्वांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती ही करता येईल आणि त्याचप्रमाणे तिला पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला जमिनीचं आरोग्य सांभाळून ती पुढच्या पिढीला आपल्याला सोपवण्यासाठी तिची मदत ही आपल्याला इथे नक्कीच करता येईल. नक्कीच. मला वाटतं सरांनी जी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे ती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी निश्चितपणे व्यवस्थित ऐकलेली आहे आणि या सगळ्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या ज्या पद्धती सरांनी इथं सांगितल्या त्याचा जर वापर त्यांनी केला तर निश्चितपणे कापसाचं उत्पादन हे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ते घेत होते त्यापेक्षा कैक पटीने जास्त उत्पादन ते घेऊ शकतील याबद्दल माझ्या मनात अजिबात तीळमात्र शंका नाही. सर, आपण आज इथं आलात आणि ही जी बहुमोल माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.